तुम्हाला माहिती आहे का मंडळी, आपल्या झणझणीत गावरान खरड्यापासून आपण अतिशय टेस्टी असा पुलाव बनवू शकतो. हा पुलाव इतका टेस्टी होतो की यापुढे बाकी सगळे मसाले भाताचे आणि पुलावाचे प्रकार फिके पडतील. आणि ज्यांना तिखट झणझणीत खायला आवडतं त्यांच्यासाठी तर हा पुलाव म्हणजे अगदी पर्वणीच आहे. चला रेसिपीला लगेच सुरुवात करूया. यासाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात. सगळ्यात आधी मी इथे पांढरे वाटाणे छान रात्रभर भिजवून घेतलेत, ते मी शिजायला घालणार आहे. आपण पुलावमध्ये थोड्या प्रमाणामध्ये हे पांढरे वाटाणे सुद्धा वापरणार आहोत, कारण झणझणीत असा खरडा असणार आहे. त्याची टेस्ट थोडीशी कमी करण्यासाठी किंवा तो तिखटपणा बॅलन्स करण्यासाठी हा पांढरा वाटाणा आपण यात घालणार आहोत. बरं, मी सगळा वाटाणा शिजायला घातलाय, परंतु तेवढा वाटाणा काही आपण पुलावमध्ये वापरणार नाही आहोत, अगदी थोड्या प्रमाणात वापरणार आहे. चल आता त्यानंतर सोयाबीन छानपैकी भिजवून घ्यायचे. सोयाबीनही इथे मी छान वाटीभर घेतलेत आणि गरम पाण्यामध्ये भिजायला ठेवायची. आपली बाकीची सगळी तयारी होईपर्यंत सोयाबीन छानपैकी भिजतात. तोपर्यंत घेऊयात आपली खरड्याची तयारी करून. अर्धी वाटी लसूण, अर्धी वाटी शेंगदाणे आणि 8 ते 10 हिरव्या मिरच्या, सगळ्या गोष्टी छानपैकी खमंग भाजून घ्यायच्या. सुरुवातीला तेल न घालता 2 मिनिटं छान भाजले गेले की यामध्ये तेल घालायचं. त्याचबरोबर 1 चमचा जिरे घालायचे आणि या चारही गोष्टी छान खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायच्या. आपण या पुलावमध्ये लाल तिखट अजिबातही वापरणार नाही आहोत, त्यामुळे हिरवी मिरचीचा जो काही तिखटपणा असणार आहे तोच यामध्ये आपल्याला भेटणार आहे. त्यामुळे तुम्हाला किती तिखट, किती स्पायसी आवडतं त्यानुसार तुम्ही मिरच्या घालू शकता. आता या मिरच्या कमी स्पायसी असतात, थोड्याशा पोपटी रंगाच्या आहेत त्यामुळे मी इथे साधारण 8 ते 9 मिरच्या वापरते. चला आता ह्या सगळ्या गोष्टी खमंग भाजल्या गेल्यात. जोपर्यंत मिरचीला छान डाग पडत नाहीत तोपर्यंत भाजून घ्या. म्हणजे शेंगदाणेही छान भाजले जातात आणि लसूणही छान भाजला जातो. आता हे भाजलेलं सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि छानपैकी या गोष्टी आपण वाटून घ्यायच्यात. सुरुवातीला पाणी न घालता वाटून घ्या, म्हणजे सगळ्या गोष्टी छान रफली वाटल्या जातील आणि त्यानंतर पाणी घालून छान अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे खलबत्त्यामध्ये हे कुटून घेऊ शकता, परंतु खलबत्त्यामध्ये कुटल्यानंतर खरड्याचं स्ट्रक्चर छान तयार होतं, जे आपण भाकरीबरोबर खाऊ शकतो. परंतु मसाला पुलाव बनवण्यासाठी हे खरड्याचं स्ट्रक्चर इथं उपयोगी पडणार नाही. जेव्हा तुम्ही पाणी घालून हे वाटण छान करून घ्याल ना, ते स्ट्रक्चर आपल्या भातासाठी लागणार आहे, पुलावसाठी लागणार आहे. त्यामुळे जरी तुम्हाला तसं करायचं असेल तर करू शकता, परंतु अगदी फाईन बारीक असं करा. चला आपलं वाटण छान तयार झाले. वाटाणेही इथं शिजले गेलेत. आता इथं वाटाणे शिजवताना खूप जास्त गाळ शिजवायचे नाहीत, कारण वाटाणा आपला भातामध्ये सुद्धा शिजणार आहे. अगदी खडा राहील असा मी फक्त शिजवून घेतलाय. कुकरच्या 2च शिट्ट्या करून घेतल्या होत्या. चला आता घेऊयात आपल्या पुलावची छान फोडणी करायला. कुकरमध्ये 4 ते 5 चमचे तेल, 2 ते 3 चमचे तूप घालायचं. तेल आणि तुपावरती सगळे खडे मसाले घालायचे. लवंग, मिरी, दालचिनी, छोटी वेलची, मोठी वेलची, चक्रीफूल आणि त्यावरती उभा पातळ चिरलेला कांदा घालून घ्यायचा. कांदा छान गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा. कांदा परतलं गेलं की त्यामध्ये हे केलेलं वाटण घालायचं, जे आपलं मेन वाटण आहे या भातासाठी, या पुलावसाठी. आता खरडा घातल्यानंतर तेलावरती खरडा छान खरपूस होईपर्यंत परतवून घ्यायचं. आपण यामध्ये थोडंसं पाणी घातलंय वाटताना, त्यामुळे ते पाण्याचा पूर्ण अंश निघून जाईपर्यंत परतवून घ्या. जेवढा तुम्ही खरडा इथे छान परतवून घ्याल तेवढं तुमच्या या मसाला पुलावची, या खरडा पुलावची टेस्ट वाढणार आहे. तुम्ही बघू शकता अगदी तेल सुटेपर्यंत मी इथे मसाला छान परतवून घेतलाय. चला वाटण छान परतलं गेलं, चांगलं तेल सुटलं की यामध्ये सोयाबीन आहेत ते छान भिजले गेलेत. हाताने पिळून यामध्ये घालून घ्यायचे. अगदी झटपट असा हा पुलाव होतो. तुम्ही अगदी कोणत्याही वेळेस करायचं ठरवलं तरी आरामात करू शकता, कारण सगळं साहित्य हे आपल्या घरातलंच आहे, काही बाहेरून आणायची गरज नाही. चला सोयाबीन घातल्यानंतर 1 अर्धी वाटी शिजवलेला पांढरा वाटाणा घालून घेतलाय. जसं अगोदर सांगितल्याप्रमाणे पांढरा वाटाणा खूप जास्त घालायचा नाहीये, परंतु थोड्या प्रमाणामध्ये घातलं ना त्याची टेस्ट तर भारी येतेच, परंतु जो मिरचीचा अगदी अति तिखटपणा असतो ना तो छान बॅलन्स होतो. अगदी लहान मुलं सुद्धा तुमच्या घरातले हा खरडा पुलाव आरामात आणि आवडीने खाऊ. चला आता घेऊयात आपले ड्राय मसाले घालायला. पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, अर्धा ते पाऊण चमचा गरम मसाला. इथे दुसरा कोणताही मसाला किंवा लाल तिखट आपण वापरत नाहीये, फक्त अर्धा चमचा गरम मसाला वापरतोय. मसाला छान परतवून घ्यायचा. त्यानंतर भिजवलेला तांदूळ घालायचा. इथे मी 1 ग्लास बासमती तांदूळ अर्धा तास आधी स्वच्छ धुवून ठेवला होता, तो घालून घेतलाय. आणि तांदूळ आता मसाल्यामध्ये किमान 3 ते 4 मिनिटं तरी छान परतवून घ्या. जेवढा तुमचा तांदूळ कधीही या मसाल्यामध्ये परतला जातो ना, तेव्हा सगळ्या तांदळाला छान त्या मसाल्याचा फ्लेवर भेटतो आणि प्रत्येक दाणा ना दाणा अगदी फ्लेवरफुल असा होतो. तांदूळ परतत असतानाच यामध्ये मी हिरवा आपला फ्रेश वाटाणा सुद्धा घालून घेतलाय. घरामध्ये होता म्हणून मी घातलाय, नसेल तर नाही घातला तरीही चालेल. किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये दुसऱ्या भाज्या सुद्धा आरामात ॲड करू शकता. अगदी फ्लावर, पनीर सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता.
त्यानंतर 4 ते 5 चमचे दही घालायचे आणि दहीसुद्धा या भाताबरोबर, या तांदळाबरोबर छान असं परतवून घ्यायचं. दह्यामुळे सुद्धा छान आंबटसरपणा आपल्या भाताला येतो. चला, सगळ्या गोष्टी छान परतल्या गेल्या. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा मी हा तांदूळ परतवून घेतलाय. त्यानंतर शेवटी चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मीठ घातल्यानंतर परत एकदा भात परतवून घ्यायचा आणि यामध्ये घालायचं आहे ते गरम पाणी. अजिबात हे कधीही मसाला भात किंवा पुलाव बनवताना थंड पाणी वापरू नका. गरम पाणी वापरा. गरम पाणी वापरल्यामुळे भात व्यवस्थित शिजतो आणि पटकन शिजतो. आणि आता सगळ्यात शेवटी कोथिंबीर आणि हे गरम पाणी घालून घेतलंय. 1 ग्लास तांदळासाठी 2 ग्लास पाणी घातले, म्हणजे एकाच 2 अशा प्रमाणामध्ये घाला. बाकीच्या साहित्यांचं प्रमाण पाणी घालताना धरू नका. फक्त तांदळाच्या क्वांटिटीनुसारच पाणी घाला. त्यानंतर झाकण लावायचं आणि 2 शिट्ट्या फक्त करून घ्यायच्यात. 2 शिट्ट्यांमध्ये भात आरामात असा शिजतो. चला, आता झाकण काढूयात आणि भात आपला कसा शिजलाय ते एकदा चेक करून घेऊयात. अतिशय सुंदर असा हा आपला पुलाव तयार झालाय. तुम्ही बघू शकताय किती सुंदर असा दिसतोय. चवीला तर अतिशय भन्नाट असा होतो. आता गरम आहे, गरम असताना जास्त हलवू नका, कारण बासमती तांदूळ हा गरम असताना जर तुम्ही जास्त मिक्स करायला गेलात तर त्याचे तुकडे पडतात. त्यामुळे कधीही पुलाव किंवा बिर्याणी, कोणताही मसाले भात जर तुम्ही बासमती तांदळाचा बनवला तर त्याला छान थंड होऊ द्या, सेट होऊ द्या आणि त्यानंतर सर्व करा. प्रत्येक तांदूळ अगदी अख्खाच्या अख्खा राहतो. आज मी सर्विंगसाठी पटकन याला सर्व करून घेतले, परंतु याला थंड झाल्याशिवाय अजिबातही सर्व करू नका. चला, अतिशय झणझणीत आणि टेस्टी असा आपला खरडा पुलाव इथे तयार झालाय. तुम्ही सुद्धा या पद्धतीने हा खरडा पुलाव नक्की ट्राय करून बघा. अगदी एकदा खाल्ला तर याची चव तुम्ही कधीही विसरणार नाही, एवढा भारी होतं. रेसिपी आवडली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा.